पाठीमागे भोट मारत
त्यांचं नाव घेणं सुद्धा उचित आहे. तुकारामजी गोसावी आमचे बालवयातले आहेत, त्यांची उपस्थिती खूप कसा योग आहे. दास विठोबा दास विठोबा
करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संता दिशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरूंचा सत्कार ही अनादी वैदिक वारकरी परंपरा आहे. ती कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी कीर्तनाचं मंगलाचरण करण्याच्या उद्देशाने जो सकळ मंगलनिधी असलेला परमात्मा श्री पांडुरंग त्याच्या नमस्काराने आपल्याला आजच्या कीर्तनाचं मंगलाचरण साध्य करायचं आहे. त्याचं कारण अशा प्रकारचं आहे. एक तर ही अशा प्रकारे अनादी वैदिक वारकरी परंपरा आहेच, पण त्याचबरोबर दुसरं एक कारण अशा प्रकारचं आहे की त्या श्री पंढऱ्याच्या नमस्काराला शास्त्रकार
नमस्कार रूप मंगलाचरण असं म्हणतात. असे मंगलाचरणाचे 3 प्रकार आहेत, पण त्यापैकी एक नमस्कार रूप मंगलाचरण आहे आणि पांडुरंगा करू म्हणणारे वस्तू निर्देश पण आहे. त्या वस्तू निर्देशामध्ये पुन्हा 2 प्रकार असतात, सगुण आणि निर्गुण वस्तू निर्देश. आणि तिसरं मंगलाचरण असतं की आशीर्वाद रूप मंगलाचरण. या 3ही मंगलाचरणाचा आपल्या नमस्कारामध्ये अंतर्भाव करूया. त्याच्यामुळे या सेवेसाठी जे काही विघ्न निर्माण होत असतात ना, त्या अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती या 2 प्रकारचं फल मंगलाचरणाला आहे. आणि त्याच अपेक्षेने भगवान श्री पंढरयाच्या चरणाशी नमस्कार करू. विठ्ठल कीर्तन ही छोटी सेवा आहे आणि कीर्तन संतांची आहे, पण दोघांच्या नमस्काराच्या मागचं कारण वेगळं वेगळं आहे आणि दोघांच्या नमस्काराचं फल पण वेगळं वेगळं आहे. विठ्ठल श्री पंढरीरायाच्या नमस्कारातून मंगलाचरणाचं फल प्राप्त होतं आणि संतांच्या नमस्काराचं फल आहे ते या अभंगात कोणी सांगितलेलं आहे की त्यांच्या उपादाने कथेचा विस्तार. आणि कथेचा विस्तार याचा अर्थ पहाटे काकड्यापर्यंत कीर्तन करावं असा इतका विस्तार करावा असं नव्हे, तर फलप्राप्तीपर्यंत त्याचा विस्तार होतो. म्हणून दुसरा नमस्कार संतांना करायचा. विठ्ठल संतांना नमस्कार करायचा म्हटलं तर आमच्या वारकऱ्यांच्या बरोबर प्रत्येकाला नमस्कार करायला गेलो तर कीर्तन याच्यातच संपून जाईल. पण असं करावं की एका नमस्कारामध्ये सगळ्यांच्या नमस्काराचा अंतर्भाव व्हावा. तो कसं शक्य आहे? एखाद्या नुसत्या राष्ट्रपती मुर्मूबाईंना नमस्कार केला की 140 कोटी लोकांना त्याला काय अडचण नाही. तसे अखिल विश्वातल्या ज्ञानियांचे राजे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या नमस्कारामध्ये विश्वातल्या सगळ्या संतांच्या नमस्काराचा अंतर्भाव आहे. विठ्ठल आणि त्यामुळे संत श्रेष्ठ संत सम्राट भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या नमस्कारातून सकल संतांच्या नमस्काराचं फल आपण मिळवू शकतो. पुढे कोणाला नमस्कार करायची आवश्यकता लागत नाही. परंतु एखाद्या लेकरवाड्या बाईला जेवणाचं आमंत्रण फक्त एकच आठ घातली की तुझं लेकरू घेऊन येणं, त्या जेवणाला नाव काढी माझ्या लेकराला जरी उठू नको म्हणतो त्या जेवणाची काय करायची. तसं ज्ञानोबांना नमस्कार केला जर तुकोबांना नाही केला तर ज्ञानोबांना बरं वाटतं. म्हणजे ज्ञानोबांना प्रसन्न करायला असेल तर तुकोबांना नमस्कार करावाच लागतो. शिवाय त्यांच्याच अभंगाचं आपण चिंतन करणार. त्यामुळे संत श्रेष्ठ आणि विश्ववंदी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज या उभय महासाधूंच्या चरणावरही अनंत अनंत कोटी कोटी साष्टांग दंडवत घालून माझे गुरुवर्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी श्री शंकर महाराज खंडारकर व श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी श्री गीतानंद स्वामीजी महाराज या गुरुमूर्तीला हृदयात स्थान देऊ व सर्व वारकरी संत आणि भगवत स्वरूप श्रोती मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार करून सेवेला प्रारंभ करू. विठ्ठला
असं कीर्तन जे आहे हे नैमित्तिक आहे. कीर्तनाचे दोन प्रकार असतात, एक नित्य कीर्तन, दुसरं नैमित्तिक कीर्तन. श्री नाथराय म्हणतात की एका जनार्दनी नित्य हरिचे कीर्तन रोज कीर्तन करायचं रोज. पण आपल्याला रोज काही जमत नाही, काही निमित्ताने तर करणं आवश्यक आहे. आणि त्यातही असे अनेक निमित्त असतात, पण आजच्या कीर्तनाचं एक निमित्त वेगळं आहे. आता सगळ्यांच्या परिचयाचं निमित्त कारण आहे की आपल्या सगळ्यांच्यावर ज्यांचं खूप प्रेम आहे, आपणही सर्व त्यांच्यावर खूप प्रेम करतो. असे एक आमच्या परंपरेमध्ये भक्त वारकरी मोठे श्रद्धावान आणि विशेषतः करून गिरुकरांच्या फळावरचे शिष्य आहेत. जगद्गुरु श्री तुकोबांचा हा जो फळ आहे, गिरुकरांचा फळ, म्हणजे आमच्या वारकऱ्यांच्या मध्ये दोन फळ मुख्य आहेत. एक आहे गिरुकरांचा, दुसरा आहे वास्करांचा. काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात की कोणत्या फळाची माळ घालावी, कोणत्या फळाचा अनुग्रह घ्यावा, असं विचारतात. त्याने मी असं उत्तर देत असतो की चंद्रभागेच्या कोणत्या काठावर स्नान केल्यावर फल मिळतं. विठ्ठल असो. आणि त्यामुळे या प्रख्यात फळावरती ज्यांच्या पिढ्याने पिढ्याचा परंपरेने अनुग्रह घेण्याचा वसा आहे, असे आपल्या सर्वांचे सन्मित्र असलेले, सुहृदय असलेले आमचे ॲडव्होकेट गजानन चौगुले, त्यांचं उभ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांच्यावर, सगळ्या महाराज लोकांच्यावर विशेष प्रेम. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही सप्ताह असो त्यांची हजेरी असतेच. महाराष्ट्राच काय आहे, अगदी भारतभरात त्यांचा प्रवास आहे. आणि त्यातून ते एक अर्थाने आपल्या सर्वांच्या जवळचे मित्र अशा प्रकारचे आहेत. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने ही किरण सेवा आयोजित केलेली आहे. परंतु आमच्या शास्त्राच्या दृष्टीने कीर्तनाच्या अभंगाचा विचार करण्यापूर्वी त्या कीर्तनाचा जो विषय अभंग आहे, जो त्याचा अर्थ मनात ठेवावा आणि त्याचा संबंध दुसरं बोलावं, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये उपोद्घात म्हणतात. विठ्ठल तेव्हा आपल्याला त्याचा उपोद्घात करता आला पाहिजे. तसं जरी मोठा आलिशान बंगला बांधला आणि त्याला आत जाण्याकरता पायऱ्याच नाही लावल्या तर मोठी अडचण येते. म्हणजे आत प्रवेश करण्याकरता पायऱ्या असतात, तसं कीर्तनाच्या अर्थामध्ये प्रवेश करण्याकरता अन्य काहीतरी बोलणं, त्याच्या अर्थाच्या संबंधी पण अन्य बोलणं असतं, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये उपोद्घात म्हणतात. आणि हा व्यवहारातला विषय अगदी एखाद्या आजीबाईला पलीकडल्या गल्लीतून आपल्याच एखाद्या परिचयाच्या बाईकडून ताक मागायचं असलं तर ती काय ताकाचं भांड लपून जात असते आणि गेले गेले ताक मागत नसते. ती जरा बसते आणि विचारते, किती गाई म्हशी वगैरे सगळ्याच दूध देतात का? नाही म्हणे, थोड्या आटल्या थोड्या दूध देतात. मग सगळं दूध दिले घालतात का? नाही, असं काय नाही, त्याचं इरझळी लावतो आम्ही. मग त्याचं इरझण लावलेलं ते दही विकता का? त्याचं मंथन करता? त्याचं आम्ही मंथन करतो. मग मंथन केल्यावरती त्याचं लोणी तर तुम्हाला हवंच आहे, पण ताकाचं काय करता? ती म्हणजे काय करायचं, ताक येणं जाणार फुकट वाटून टाकतो. मग आज आहे का? म्हणजे मनात ताक मागायचं हे मनात ठेवलं आणि बाकी गाय किती आहेत, म्हशी किती आहेत, दूध किती देतात, हे सगळं बाकीचं जे बोलणं आहे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये उपोद्घात म्हणतात. महाराजांच्या अभंगात प्रवेश करण्यापूर्वी जर उपोद्घात करायचा म्हटला तर यामध्ये थोडं प्रत्येक चरणाचा उपोद्घात करता येतो, पण इतका काही विस्तार आपल्या कीर्तनाला करायचा नाहीये.
जर थोडा विचार करायचा म्हटलं तर एकंदरीत या सृष्टीचा विचार केला, ईश्वर सृष्टीमध्ये एकूण 84 लाख प्रकारचे जीव आहेत, 84 लाख प्रकारची शरीर आहेत, अशी अनेक शरीर आहेत. आणि कदाचित म्हणण्यापेक्षा वास्तवच आहे की आपण एवढा लांबचा चक्कर, एवढा फेरा मारून आलेलेच आहोत. बहुता दिवसा फेरा, तिथं दिवस शब्द वापरला असला तरी जन्मार्थ घ्यावा, पुष्कळ जन्मानंतर. आणि कदाचित काही चांगले जीव, काही वाईट जीव, तुच्छ वगैरे आहेत ना, सगळे फिरून आपण आलेले आहोत. पण मात्र या सृष्टीमध्ये, ईश्वर सृष्टीमध्ये एकच अशा प्रकारचं शरीर निर्माण झालेलं आहे. बाकी 84 लाख पैकी एक सोडलं तर जेवढी काय शरीर निर्माण केली ईश्वराने, ती सगळीच्या सगळी भोगभूमी आहे. मग ते स्वर्गातल्या देवलोकाचं शरीर असो किंवा मृत्यू लोकातल्या गाढव कुत्र डुकऱ्याचं शरीर असो, या सगळ्या भोगभूमी आहे. भोगभूमी याचा अर्थ मागच्या काही जन्मात केलेली कर्म आहेत ना, त्याचं फळ भोगण्याकरता ते त्या त्या देहामध्ये आलेले असतात. श्री भगवान ज्ञानोबा म्हणतात, आता कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, ते भोगावया यावे देहा एका. जी कर्म शिल्लक राहिलेली आहे त्या कर्माचं सुखदुःख रूपी फळ भोगण्याकरता हे जीव एका स्थूल देहामध्ये येत असतात. त्यातला जो सूक्ष्म देह आहे त्याला आपण फार अवघड बोलण्यापेक्षा अंतःकरण म्हणा, ते अनादी काळापासून तेच आहे, अंतःकरण बदलत नाही. स्थूल देह अनेक बदलले पण अंतःकरण तेच आहे. आणि त्याच अंतःकरणामध्ये अनंत जन्माची पापही असतात, ते पुण्यही असतं. आणि त्या पापुण्याचं फळ सुख दुःख असतं, ते भोगाला द्यावं त्याला याकरता ईश्वराच्या इच्छेने एवढे शरीर तयार झालेले. फक्त एकच एक शरीर असं आहे की ज्या शरीरामध्ये ती भोगभूमी पण आहे आणि दुसऱ्या अर्थाने विचार केला तर ती कर्मभूमी पण आहे. इतर देहातल्या पशु पक्ष्यांना कर्म करण्याचा अधिकार नाही, किंवा जे करतात त्याला क्रिया म्हणतात. किंवा फार फार तर विचार केला आपण, त्यांच्या क्रियेतून पाप पुण्य उत्पन्नच होत नाही. एखाद्या वाघाने 10-20 गायी मारल्या असतील त्याला गोहत्याचं पाप लागत नाही लागत. पण माणसाकडून जर ते पाप घडलं तर त्याला फार मोठा अपराध आहे. याचा अर्थ इतर पशु पक्ष्यांच्या क्रियेतून पापही निर्माण होत नाही आणि पुण्यही निर्माण होत नाही. पण मनुष्याने केलेल्या प्रत्येक इंद्रियाच्या द्वारा केलेलं कर्म, डोळ्याने केलेलं कर्म, वाणीने केलेलं कर्म, मनाने केलेलं कर्म, या सगळ्या इंद्रियाच्या द्वारा जे काही आपण क्रिया करू त्या क्रिया आणखीन वास्तविक पाहता निष्फळ होत नाहीत. ते जर सत्कर्म केलं असेल तर पुण्य उत्पन्न होणारच, आणि निश्चित कर्म केलं असेल तर त्यातून पाप निर्माण होणारच. याचा अर्थ माणसाच्या क्रियेतून पाप पुण्य निर्माण होत असतं, बाकी पशु पक्ष्यांच्या नाही. कदाचित आपल्या वारकऱ्यांच्या परंपरेप्रमाणे असं म्हणतो आपण काकडा आरतीच्या प्रसंगात की दररोज सकाळी पंढरपूरला स्वर्गातले देवलोक दररोज येतात. आपण कधीतरी एक महिनाभर काकडा करतो, पण स्वर्गातले देवलोक कायम काकडा करतात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची मांदी उभी जोडून, वाळवंटापासून स्वर्गातले देवलोक सगळे मिळून येतात, अगदी रोजच येतात. आणि ते सगळे विमानातून येतात, पण ट्रॉफिक जाम होत नाही त्यांच्या. कुठे विमान उभा करतात, कसे येतात काय कळायला मोठी कठीण आहे, पण येतात रोज. आणि या स्वर्गातल्या देवलोकांनी
स्वर्गीचे विमान जर दररोज आणि काकडा आरतीला हजेरी लावली तर त्याच्यातून त्यांना कणभर पुण्य प्राप्त होत नाही. ते अखंड रोज येतात आणि प्रार्थना करतात. काय म्हणतात ते? स्वर्गाचे देव म्हणतात की मृत्यू लोकी व्हावा जन्मावा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा ते अमर असल्यामुळे त्यांचं आयुष्य खूप मोठं आहे. जन्मभर जरी देवाची सेवा केली तर त्यांना पुण्य प्राप्त होत नाही. नाहीतर त्या पुण्याच्या बळावर त्यांना मनुजन्म मिळाला असता, पण मिळत नाही. उलट श्री तुकोबरे म्हणतात की तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती. पुण्य संपल्यावर ते अधोगतीला जातात, त्यांना मनुष्य जन्म सुद्धा मिळत नाही. माऊली पण म्हणतात जो पुण्याची पावती झाले सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पण असं ज्ञानोबाने म्हटलं की येऊ लागती माघारी मनुष्य लोका, असं नाही म्हटलं. मनुष्य जन्म मिळेल याची शक्यता नाही. स्वर्गाची देव असली तरी भले रोज काकडा करो आणि कदाचित स्वर्गात एखादा सप्ताह करो, करत नाही तर आम्हाला पण एखादी वर्दी मिळाली असती स्वर्गात जायची. तुला पुण्य लागत नाही, त्याला अजिबात पुण्य प्राप्त. आणि ते माणसाने जर काकडा केला तर काय होतं? कोटी ब्रह्मा बोध काकडा ज्योती. किंवा श्री पंढऱ्याचं नुसतं काकडाच्या वेळेला मुख पाहिलं तर कोटी ब्रह्महत्या, एक दोन नाही 1 कोटी ब्रह्महत्या झाल्या असतील, त्या सगळ्या प्रकारचं पाप नाहीच होतं. हे माणसाने काकडा केलं तर बल आहे, पण इंद्रदेवाने काकडा केला तर अजिबात. याचा अर्थ असा होतो की ईश्वर सृष्टीचा हा कायदा आहे. एक मनुष्य शरीर सोडलं तर बाकी कोणत्याही शरीरामध्ये सत्कर्म केलं तरी त्याला पुण्य मिळत नाही, आणि दुष्टकर्म काही झालं तरी पापही लागत नाही. अशी बाकीची शरीर, म्हणून त्या बाकीच्या शरीराला फारशी किंमत नाही. हा एवढं मात्र आहे की त्या शरीरात संसार चांगला करता येतो, कारण ती शरीर संसार करण्याच्या लायकीची बनवलेली आहे, संसार करण्याच्या योग्यतेची बनवलेली आहे. कारण त्या शरीरामध्ये संसार फुकट आणि मुबलक, त्याला काय गणित कसा आहे. एक कुत्री सुद्धा 4 महिन्याला 8 तिने जन्म देतात. काय मुबलक आहे आणि फुकट आहे, काही खर्च नाही. आता आमच्या घरात एखादं मूल यायचं तर कमीत कमी आजकाल ₹1,00,000 लागतात. पण कुत्रीचा पिले द्यायचं काही दवाखाना नाही, डॉक्टर नाही, काही नाही, इंजेक्शन नाही, गोळी नाही, काय फुकट आणि मुबलक आहे. पण माणसाचा संसार अतिशय महागडा आहे, कारण मनुष्य शरीर संसार करायच्या लायकीचं बनवलंच नाही.
म्हणजे ऊन चालत नाही, वारा चालत नाही, पाऊस चालत नाही, बाहेर राहू शकत नाही, तर सगळ्या प्रकारची सुविधा द्यावी लागते. इतकं नाजूक बनवले, कारण हे संसार करायचे योग्य तिचं नसून परमार्थ करायचे योग्य याच्यासाठीच बनवलेलं आहे. आणि त्यामुळे बाकीच्या देहाला नापास केले संतांनी, का त्याचा उपयोग नाही. मग अशा प्रकारे विचार केला तर एकमेव मनुष्य देह अत्यंत महत्वाचा आहे, पण एवढ्या पुरतं मर्यादित नाही. तो मनुष्य देह कुठं मिळाला पाहिजे याचं पण आणखीन वास्तविक पाहता काहीतरी गणित, काहीतरी नियम घाल. म्हणजे काय, कदाचित पाप पुण्य समान झाल्यामुळे शास्त्रकाराच्या म्हणण्याप्रमाणे मनुष्य जन्म मिळत असेल, पण जर चीन मध्ये जन्माला गेला तर काय कामाचा, नुसते बिंडकुल्यांचा खात बसला काय कामाचं. भरतखंड इतर देशात जन्म मिळून उपयोगच नाही. जसं मनुष्य जन्म महत्वाचा आहे, तसं कोणत्या देशात जन्म मिळणं महत्वाचं आहे. हे अभंगाच्या पहिल्या चरणात श्री
जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय सांगतात, पहिल्या चरणामध्ये दोन विषय आहेत. एक आहे इहलोक आणि दुसरा आहे देह. इहलोक अगदी या शब्दाने सुरुवात केलेली अभंगाला. आणि देहाचं जेवढं महात्म्य आहे त्याच्यापेक्षा जास्त इहलोकाचं महात्म्य अधिक आहे. कदाचित पापपुण्याच्या समानतेमुळे जगात कुठेतरी मनुष्य जन्म मिळत असेल, तो कायद्याने झाला, तर भारतात मिळतो तो फायद्याने मिळतो. विठ्ठल प्रत्येक आई बापांना असं वाटतं की आपला मुलगा चांगल्या शाळेमध्ये घाला. प्रत्येक आई बापाला वाटतं. परिस्थिती नसली तरी थोडीफार जमीन विकू, काहीतरी कर्ज काढू, थोडं पोटाला चिमट्या देऊ, पण आपला मुलगा प्रदेशात पाठवू का म्हणून त्याचं करिअर बनलं पाहिजे. तो इंजिनियर डॉक्टर बनला पाहिजे, तो उद्या कुठेतरी जिल्हाधिकारी झाला पाहिजे, असं प्रत्येक आई बापाला वाटत असतं. म्हणून समजा असं एखाद्या मुलाला परदेशात शिकायला पाठवलं आणि काय केलं, त्याला दर महिन्याला आई बापांनी काय 10-5 लाख रुपये 2-5 लाख रुपये कर्ज काढून त्यांना पाठवलेच, म्हणून डोनेशन भरलं. पण तो मुलगा असा उन्हाळ निघाला, नुसते पैसे आई बापाचे घेऊन चैन करत आणि तो अशा प्रकारचा बेफिकीर, शिक्षण नाही काय नाही, अनेक प्रकारच्या व्यसनामध्ये गुंतलेला असा जर मुलगा निघाला तर आपल्या सर्वांच्याच मनाप्रमाणे विचाराप्रमाणे त्याला 3 प्रकारच्या द्रोहाचं पाप लागलं. पहिला आई वडिलांचा द्रोह केल्याचं पाप लागलं. किती आई बाबांची इच्छा होती त्यांच्याशी द्रोह केला, प्रतारणा केली. दुसरं आहे की अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षक ज्या शाळेत होते त्यांचं ज्ञान घ्यायला पाहिजे होतं, त्यांचं ज्ञान घेतलं नाही तर एक अर्थाने गुरुद्रोहाचं पाप झालं. आणि तिसरं आहे आपलंच वाटोळं करून घेतलं. आपण या घातकर शत्रू झालो मी दावेदार, म्हणजे आत्मद्रोहाचं पाप आहे. एक आहे देवद्रोह, दुसरा आहे गुरुद्रोह, तिसरा आहे आत्मद्रोह. 3 द्रोहाचं पाप लागतं. त्याप्रमाणे महाराष्ट्रात भारतात जन्माला आलेली माणसं पाप पुण्य समान असल्यामुळे जन्माला आलेली नाहीत. श्री महाराजांचं म्हणणं असं आहे की देवे दिला देह, कायद्याने मिळाला का फायद्याने मिळाला, देवाने दिलेला आहे. आणि देवाची अशीच इच्छा आहे. काय इच्छा आहे? मी 28 युगापासून या पंढरीमध्ये उभा आहे. माझ्या या महाराष्ट्रात मराठीवर अत्यंत प्रेम करणार हे ज्ञानोबा नाथ महाराज तुकोबा यांचे अवतार झालेले आहेत. आणि त्यामुळे इथे जर त्याला जन्माला टाकलं तर त्याचं आत्मकल्याण होईल. कारण संतांचे विचार ऐकायला मिळतील. श्री नाथराय म्हणतात की मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असेल. जर महाराष्ट्रात जन्माला घातला तर एक अर्थाने वास्तविक पाहता त्याचं कल्याण होणार, तो मुक्त होणार. आणि जर महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं मुक्त व्हायच्या ऐवजी जर संसारात फाटून बसली, मौज मजाच करत बसली, ते परमार्थाकडे वळलेच नाही, तर त्याला 3 प्रकारच्या द्रोहाचं पाप लागतं. एक आहे देवद्रोह, देवाने जाणून बुजून जन्म दिलाय, मुळीच नाही मिळाला, म्हणजे देवद्रोहाचं पाप. आणि का देवाने जन्म दिला? मुक्त व्हावा म्हणून दिला, नाही झाला मुक्त, देवद्रोहाचं. दुसरा आहे संत द्रोहाचं पाप. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराज थोर संतांनी तुमच्या माझ्याकरता ही ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. तुकोबानी शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून जागविला मागे येतील त्याशी. या थोर संतांचं ज्ञान संपादन केलं, घेतलं नाही. तुम्हा मला ब्रह्मज्ञान प्राप्त हो यासाठीच
श्री भगवान ज्ञानोबा नर रूपे विष्णू हा अवतरला भगवान का अवतरले लोपले ज्ञान जग याचा अर्थ श्री भगवान ज्ञानोबरायांनी म्हणजे ज्ञानोबांच्या रूपात हेतुपुरुष जन्म घेतला. एवढीच तळमळ आहे, एवढीच इच्छा ज्ञानोबरायांची की या माझ्या मराठी नगरीत मराठी बोलणाऱ्या मराठी भाषिकात ज्यांना ज्यांना जन्म मिळेल त्यांना ज्ञानेश्वरीच्या द्वारा ब्रह्मविद्या प्राप्त होईल असा ज्ञानोबाने विचार केला. तुकोबांनी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम अलंकार ज्ञानेश्वरीच्या रूपाने विशेषतः करून काय जाणं कोणाच नाही. ज्ञानेश्वर महाराज ते महापंडित असून सुद्धा त्यांनी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहायच्या ऐवजी मराठीत का लिहिले एक मोठा प्रश्न. काही लोकांना वाटतं की बहुतेक ज्ञानोबरांना संस्कृत येत नसावं, त्यांच्याकडे दुसरे मूर्ख कोणी असू शकत नाही. फक्त ज्ञानोबरांचं मराठीवर प्रेम आहे, मराठीचा अभिमान आहे, दुसरं काहीच कारण नाही. ज्ञानोबाणी सुद्धा
थोडा त्यांना पण मोह आवरला नाही आणि अमृतांबोधीने 5 श्लोक संस्कृत मध्ये रचले. यतमक्षरम मानखेयम आनंद. याचा अर्थ असा आहे की श्री ज्ञानोबांची या महाराष्ट्रावर फार मोठी उपकार आहे. नाम नुसते ज्ञानोबा नाही ना तर महाराज तुकाराम नुसती परंपरा अशी आहे. त्यामुळे जर महाराष्ट्रात जन्माला आला, पहिल्यांदा देवद्रोहाचं पाप जर मुक्त नाही झाला तर दुसरं संतद्रोहाचं गुरुद्रोहाचं पाप आणि तिसरा प्रकार असा आहे की खंती ते नकरा होणे गाढव पुत्रा. या जन्मात मुक्त नाही झाला, पुढला जन्म गाढवाचा कुत्र्याचा डुकराचा मिळेल. एवढं मोठं अधपतन, एवढं मोठं आत्मद्रोहाचं पाप, अशा 3 प्रकारचा दोष लागतो महाराष्ट्रात जन्माला येऊन मुक्त न होणाऱ्याचा. म्हणून तुकोबांनी त्यांचा गौरव केला इहलोक आणि दुसरा मनुष्य. इहलोकीचा हा देह. आता इहलोकीचा देह शब्द वापरताना तुकोबांनी तो मनुष्य देह आहे असा उल्लेख केला नाही. कारण इहलोकामध्ये गाढव पण जन्माला येतात, कुत्री पण जन्माला येतात, पुष्कळ जीव जन्माला येतात. देह शब्दाचा अर्थ करताना लक्षातच लावावा लागतो. का लावावा लागतो याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलेलं आहे.
तुकोबांनी पहिल्या चरणात या लोकात ज्याला ज्याला देह मिळाला किंवा जो देह मिळाला ते लोक भाग्यवान असं म्हणण्याच्या बाबतीमध्ये पहिल्या चरणामध्ये अर्थपूर्ण होत नाही, कारण देह 84 लाख प्रकारचे असे महाराष्ट्रात पण खूप जीवजंतू जन्माला येतात. कितीतरी प्रमाण निघणे वेदाशी ते जीवजंतूशी केली कितीतरी जन्माला येतात. तुकोबांनी ज्या देहाचा विचार केला त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात दिलं. कसं दिलं की ते देहधारक किंवा तो देह ज्यांना मिळाला ते लोक धन्य आहे. कोण आहेत तर विठोबाचे दास होतात. मग गाढवं कधी विठोबाची दास होत नसतात. गाढवांची दिंडी कधी पंढरपूरला जात नाही. याचा अर्थ पंढरपुरात जात नाही ती गाढव आहेत असं मी म्हटलं नाही बरं का. म्हणजे उलटा करू नका. याचा अर्थ गाढव पंढरीची वारी करत नाही त्याचा अर्थ आहे. गाढव विठोबाचा दास होत नाही. याचा अर्थ विठोबाचा दास होणारी कोण आहेत? माणसं आहे. आणि त्यामुळे त्यांचा देह आणि इहलोक या दोन्हीची धन्यता आहे. महाराष्ट्रात जन्माला यावं, मनुष्य जन्माला यावं आणि विठोबाचा दास व्हावं त्यांचा उदोग तुकोबांनी केलेला आहे. सगळाच अभंग सुटेल याची शक्यता नाही, पण कीर्तन सुटेल याच्यात काही शंका नाही. विठ्ठल याचा अर्थ 3 गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजेत. एक आहे इहलोकात जन्माला आला पाहिजे, दुसरा आहे मनुष्य म्हणून जन्माला आला पाहिजे आणि तिसरा आहे विठोबाचा दास झाला पाहिजे. या 3 गोष्टी ज्याच्या जीवनात घडतात ती माणसं धन्य धन्य आहेत. असं तुकोबांनी त्यांना धन्यता दिलेली आहे, त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे. आता विषय अशा प्रकारचा आहे की आपण सगळेजण या पहिल्या प्रकारच्या भाग्यामध्ये बसलेलेच आहोत. का तुम्ही आम्ही सगळे मनुष्य जन्मात आहोत याच्यात शंका नाही कोणाला. आपण माणसं आहोत याच्यात कोणाला शंकाच नाही. शिवाय आपण पंढरीची भक्त पण आहोत, पंढरीची वारी पण करतो. आपण धन्य आहोत. परंतु एवढ्या प्रकारच्या धन्यतेला श्री तुकोबांनी आणि पूर्णतः आणि धन्यता दिलेली नाही. त्याला पूर्णतः धन्यता दिलेली नाही. कारण ही एक प्रकारे विचार केली तर धन्यता आहे, पण संपूर्ण धन्यता नाही, पूर्ण धन्यता नाही. आणि ती पूर्ण धन्यता केव्हा मिळणार आहे याचं चिंतन करण्यापूर्वी ती धन्यता आपण ज्यांच्यासाठी किरण करायला लागलो त्यांना प्राप्त व्हावी यासाठी श्री पंढरीला साकडं घालून त्याचं भजन करू. विठोबा खरं तर आपलं कौतुक केलं, आपली धन्यता गायलेली आहे की ज्यांना ज्यांना मनुष्य शरीर मिळालेलं आहे आणि जे पंढरीला शरण जातात ते भाग्यवान आहेत. पण एक मोठी अडचण अशा प्रकारची आहे की श्री तुकोबांनी पंढरीच्या वारकऱ्यांना धन्यता देताना काहीतरी त्यातला विषय लपवलेला, काहीतरी अपुरे पण सांगितलेलं आहे.
आणि ती पूर्णता कशाने होणार आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितलं. आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या या साधने, श्री भगवानी एक तिसरं चरण त्याच्यात गोवलं असल्यामुळे अजून थोडा काहीतरी वेगळा विचार आहे. श्री तुकोबा म्हणतात की मनुष्य जन्माला येणं, इह लोकात येणं, विठोबाचा दास होणं ही खऱ्या अर्थाने धन्यता आहे. पण मात्र ही धन्यता प्राप्त झालेल्या माणसांना पुढची धन्यता प्राप्त होणं अगत्य आहे. आणि तेच मोठं कठीण आहे. कदाचित विठोबाचा दास होऊन अनेक जन्मात आपण पंढऱ्याची सेवा करू शकतो, पण हे तिसऱ्या चरणाचं चिंतन आहे ते प्राप्त सहजासहजी होण्याची शक्यता नाही. श्री नामदेवानीच म्हणून ठेवलेलं आहे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. ही पदवी प्राप्त करून घेण्याकरता, ही अवस्था प्राप्त करून घेण्याकरता आम्ही अनेक जन्मात परमार्थ केलेले आहे. अनेक जन्मात आम्ही मनुष्य जन्म घेऊन विठोबाचे दास झालेले आहोत. अनेक जन्मात आम्ही पंढरीची वारी केलेली आहे. पण मात्र अशा अनेक अनेक जन्मानंतर कदाचित या तिसऱ्या चरणापर्यंत येणारा मोठा भाग्यवान आहे. विठ्ठल त्र्यंबकेश्वराची वारी करताना कधी कधी असा सपाट रस्ता लागताना मध्ये डोंगर लागतो, असं पुन्हा तो चढून उतरावा लागतो. एकदा त्र्यंबकेश्वराची वारी आहे. तसा हा अभंग सोडवताना मध्येच एक अशा प्रकारचा अवघड विषय येतो. पण श्री तुकोबाने या अभंगात तिसरं चरण घातलेलं आहे म्हटल्यानंतर त्याचा विचार करावा लागेल. आणि तो अवघड आहे. तो अवघड याच्यासाठी आहे की श्री तुकोबा म्हणतात की पंढरीचा वारकरी झाला, पंढरीची वारी करतो, भाग्यवान आहे. पण मात्र सच्चिदानंद पदवी घेऊन वारकरी व्हावा. विठ्ठल सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्यावी आणि मग वारकरी व्हावा. याचा अर्थ वारकऱ्यांचे काही प्रकार आहेत. वारकऱ्यांचे सुद्धा काही प्रकार आहेत. आपल्याला थोडस अभंगाच्या आश्रयाने बोलायचं म्हटलं तर काही पामर वारकरी आहे. वारकऱ्यांना पामर कसं म्हणतात? पामर वारकरी आहे. ज्या तुकोबा म्हणतात
की तुका म्हणे महापातकी पती ऐशियांचे ही खेळा मागे. याचा अर्थ वारकरी असतात पण महापातकी असतात, त्याचंही कल्याण होणार आहे, पण पापी असतात. हे कसे ओळखायचे? शास्त्रचिंतन विचार केलं तर पामराचं काय लक्षण आहे? शास्त्र संस्कार शून्यत्वे सती ऐहिक भोग हा, ज्याच्यावर शास्त्राचे बिलकुल संस्कार नाही, आणि या भोगामध्ये वारकरी असून शास्त्र संस्कार नाही, आणि त्यामुळे त्यांच्या व्यवहारामध्ये, त्यांच्या आचारामध्ये, त्यांच्या विचारामध्ये थोडं स्पष्ट बोलायचं होतं. वारकरी असतो आणि कांदा खातो, पामर वारकरी. महाराजांना फार चीड आहे हो. गात्यात अहो शोधून पहा कसली शीड असते तुकोबानी त्यांना. कांद्यासाठी झाली ब्रह्मज्ञान, तेने जग नाडिले असा अभंग आहे. पुढची चरण सांगू शकत नाही वाचून बघा. असं आहे. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की हे पामर वारकरी आहे, त्याचं कल्याण होण्याचा संशय नाही. तरी वारी करत राहील, त्याचं कल्याण होणारच. नंतर काही विषयी वारकरी आहे. विषय म्हणजे काय? मी 5 वाऱ्या करतो पण मुलं हवं आम्हाला, आम्ही 5 वाऱ्या करतो पण कर्ज फिटावं आमचं, आम्ही 5 वाऱ्या करतो पण काहीतरी, अशा प्रकारे संसारातले विषय मागण्यासाठी नवस म्हणून पंढरीची वारी करतात. हे विषयी वारकरी आहे. आणि तिसऱ्यांचा विचार तो कोणी अवघात व्यक्त केला आहे. श्री तुकोणतात की पंढरीचे वारकरी विशिष्ट वारकरी आहे. सगळ्यांना अधिकार आहे पण अधिकारी क्वचित असतात. अधिकार आणि अधिकारी विलांटीचा फरक आहे. सगळ्यांनाच अधिकार आहे, सगळ्याशी येते आहे अधिकार, पण अधिकारी झाला तर अधिकार आणि आपला उपयोगात येतो. सगळ्यांनाच निवडणुकीला उभारायचा अधिकार आहे, पण मात्र अधिकार असला तरी अधिकारी व्हावं लागतं. कोणाला तिकीट मिळणार, तो अधिकारी असतो. त्याचे पण काही क्वालिफिकेशन आहे. किती लांड्याला बड्या केल्या, किती लोकांना फसवलं, काय काय धंदे केले, असं काहीतरी त्याची पण योग्यता असावी लागते. कुणी तिकीट मिळते असं सोडून द्या. पण याचा अर्थ अधिकार असणं वेगळं आणि अधिकारी असणं वेगळं. श्री तुको म्हणतात व्हारे कोणी अधिकारी त्याशी हरी दिला. अधिकारी व्हा, आणि अधिकारी व्हा म्हणजे मोक्षाचे अधिकारी व्हा. वारकरी असला तर तो अधिकारी असेलच असं नाही, पण भाग्य एवढं मोठ्या वारकऱ्यांचं श्री पुंडलिकरायाने श्री पांडुरंगाला एका शब्दात गुंतवून ठेवलेलं आहे की मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे नावूया. असा शब्द घेतलेला आहे पांडुरंगाकडे. म्हणून तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. या संताच्या बोलण्याचा खरा परिणाम दिसतो आता की पामर असो, विषय असो, कोणी असो, या सगळ्यांचाच उद्धार पांडुरंग करतो. पण मात्र त्याला काहीतरी काळ वेळ असायला लागते. कितीतरी जन्मजन्मात वारकरी सेवा करावी लागते. तेव्हा या विठ्ठल कृपा केली म्हणजे याचा अर्थ मोक्षत्व प्राप्त झालं. विठ्ठल कृपा म्हणजे काय? काही लोक आपल्या बघतात विठ्ठल कृपा असं लिहितात, गाडीच्या मागे विठ्ठल कृपा असं लिहितात. ती विठ्ठलाची कृपा नाही, ती अवकृपा आहे. ती अवकृपा आहे. विठ्ठल कृपेचं लक्षण वेगळं आहे. विठ्ठलाच्या बाबतीमध्ये तुकादेव फार मोठा गमतीदार आणि विचार करायला लावणारा अभंग आहे. श्री तू म्हणतात की त्याच्या कृपेच्या मागे लागू नका, तुमचं वाटून होईल बरं का. म्हणून श्री तू म्हणतात की
एका अभंगामध्ये असं आहे की ज्याच्याकडे देव येतो ना त्याच्याकडे चिरा मनुष्यपणा, त्याचं मनुष्यत्व संपून टाकतो. म्हणजे काय करतो, त्याची समाजात प्रतिष्ठा राहत नाही, त्याला किंमत राहत नाही. एक अर्थाने त्याच्याकडे चिरा मनुष्यपणाचा अर्थ असा आहे की देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याच्याकडे चिरा मनुष्यपणा. नवे स्त्री म्हणतात की आपणा वेगळे राहून येते काय करतो, त्याचं वाटोळ करतो. का म्हणून जे संसारात वाटोळ झाल्या म्हणजे माझ्याकडे येतील म्हणून त्याचं वाटोळ करतो. आपणा वेगळे राहून येते. एक गोष्ट सांगतो, जात एक पण गोष्ट नाही म्हणल्यानंतर मला बहुतेक किती येत नसलं असं वाटलं. एकदा भगवान कृष्ण परमात्मा अर्जुन नारळाची सुट्टी लागल्यावेळी फिरायला गेले होते. फिरत फिरत काही लांब गेल्यावरती दुपारची वेळ होती, त्यांना थोडी भूक लागली. विष पलटलेला होता आणि तिथे जवळ एक मोठा शहर लागलेलं आणि ते त्या शहरामध्ये मोठा कार्यक्रम असा काहीतरी होता, साहेबांच्या वाढदिवसासारखा असं काहीतरी कार्यक्रम होता. पुष्कळ गाड्या समोर मोठमोठे लोक होते. अजून म्हणलं जेव्हा भूक लागली आपल्याला काहीतरी 2 घास मिळतील, चला बघूया. चला म्हणे ते आज गेट मध्ये फ्रेश करणार तेवढं ते वाचून वाढला होता. काय पाहिजे, काय नाही, भूक लागली, थोडं 2 घास आम्हाला पण मिळावं असं वाटतं. कुपन आहे का, प्रवेशपत्रिका आहे का, म्हणजे नाही, निमंत्रण नाही, मी चालते व्हा. अहो आम्हाला 2 घास फक्त खायचेच नाही, फक्त आमंत्रितासाठी आहे, त्याला चालते व्हा. त्या आणि वास्तविक पाहता शिपाने हाकलून दिले. ठीक आहे चला मी जाऊया. आणि पुढं काही अंतर चालून गेल्यावर अर्जुनाने देवाला विचारलं, देवा भुकेची वेळेला 2 घास दिले त्या माणसाने, तू प्रत्यक्ष परमात्मा आहेस, जगाचा मालक आहे आणि आपण वेश पलटल्यामुळे 2 घास द्यायला पण तयार आहेत आपल्याला, तुझ्या मनात यांच्याविषयी काय भावना आहे. भगवान म्हणाले की पुढल्या वर्षापर्यंत याची संपत्ती 10 पट होऊ दे असं मी आशीर्वाद दिला. मला वाटलं देव किती उदार मोठ्या मनाचा आहे, बापरे वा, ज्यांनी चटपट भाकरी दिली नाही त्याला 10 पट संपत्ती वाढवून देव असा आशीर्वाद दिला. आणि पुढे गेला एका गावाच्या बाहेर म्हातारीची झोपडी होती. ती म्हणजे जाऊ देता आज खायला मिळणार नाही, पाणी तरी मागू या बाईला, म्हातारीला म्हणजे आपण. मी त्या दारापुढे उभारले, त्या झोपडी पुढे उभारले. ते बाई कोण रे बाबांनो, ते म्हणजे आईसा थोडं पाणी द्यावं, फार तहान लागली आम्हाला. अरे बिचाऱ्यानो बेट्यानो, ठीक आहे पाणी प्यायची वेळ आहे का, 2 घास खा आणि मग पाणी प्या. बरं वाटलंय ना. दोघं आत गेले, त्या म्हातारीकडे जे काय असेल ती शिळी पाकी भाकरी दोघांना वाढली, दोघांना अन्न खाल्लं, जेवण केलं, वरती पाणी पिऊन ढेकर दिली. आईसाहेब हे येतो म्हणे, आजीसाहेब या या. हे पुढे गेले दोघे चालत. आम्हाला विचारलं देवा आता या म्हातारीला तू काय आशीर्वाद दिला म्हणे. भगवान म्हणाले की पुढल्या वर्षी पण हिच्या दारातली गाय मरू दे असं. त्याची 10 पट संपत्ती वाढून याची हाय ती गाय मरू दे म्हातारीची. भगवान म्हणाले की या म्हातारीचा जीव, या म्हातारीला दुसरं कोणी नाही, फक्त गाय धरतात, कोणी नाही. आणि ही गाय दिली तर सरळ ती मला शरणी घेऊन आणि त्याला 10 पट संपत्ती दिली ते तिकडेच मरतील संपत्ती, ते कधीच माझ्याकडे येणार नाही. म्हणजे माझ्याकडे यायचं असेल तर बाकी सगळं संपलं पाहिजे, हा देवाचा विचार असतो. म्हणून त्याचा अर्थ असा की देवाची कृपा इतकी सोपी नाही. शास्त्रकारांच्या म्हणण्याप्रमाणे ईश्वर कृपेचं लक्षण काय आहे. ईश्वर कृपेचं लक्षण ज्याच्यामध्ये अगोदर विवेक वैराग्य संपत्ती मोक्षता आहे त्याच्यावरच कृपा करतो. आणि कसली कृपा करतो तर त्याला योग्य साधूची भेट करून देतो, त्या साधूच्या सहवासात राहण्याचा योग आणून देतो आणि त्याला साधूची सेवा करण्याकरता श्रीमंत करतो. त्याला साधूच्या सेवेत राहता यावं याच्या आयुष्य आणि आरोग्य देतो, त्याची साधूवर निष्ठा तयार करतो आणि साधूचं त्याच्यावर प्रेम निर्माण करतो की साधूचं कल्याण करावं असं प्रेम त्याच्या साधूच्या मनात निर्माण करतो. एवढ्या प्रकारची ज्ञानाची सामग्री प्राप्त होणं याला ईश्वर कृपा म्हणतात. म्हणून श्री नामदेव म्हणतात अशी विठ्ठल
कृपा प्राप्त होण्याकरता अनेक जन्मात पुण्य केलं आणि त्यामुळे विठोबाने मला विसोबा खेचराकडे पाठवलं. ती कृपा आहे, विठ्ठल कृपा याला. एकूण 4 प्रकारच्या कृपा असतात. पहिली आहे मनाची कृपा, त्याला अंतर्गत कृपा, आत्मकृपा असं म्हणतात. दुसरी आहे ईश्वर कृपा, तिसरी आहे गुरु कृपा आणि चौथी आहे वेद कृपा. विठ्ठल श्री परमात्म्याच्या विठोबाच्या कृपेने जर ज्ञानाची सामग्री प्राप्त झाली तर त्याच्यावर गुरुकृपा होत असते. म्हणून तुकोबांनी देवालाच असा प्रश्न विचारला, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जेही द्वंद्वाधिक दुराविले ऐशे मद सांग दावी नारायणा. त्याच्याशिवाय देवाच्या आणि कृपेशिवाय साधू भेटणार नाही. कारण साधू ओळखायला फक्त देवालाच येतात आणि साधूला साधू ओळखायला येतात, इतरांना ओळखायला येत नसतात. आणि म्हणून देवापुढे प्रार्थना केली की अशा साधूंची मला भेट करून दे. असो तात्पर्य अशा प्रकारचा आहे की ज्या तिसऱ्या क्षणाचा विचार करायला आपण प्रवृत्त झालो त्याला सच्चिदानंद पदवी म्हणतात. ती पदवी देण्याचा अधिकार त्याच विद्यापीठाला आहे. त्याचं नाव आहे संत विठ्ठल. आज आपण कीर्तनाचं निमित्त कारण सुरुवातीला सांगितलं. आपल्या सर्वांचे स्नेही असलेले आमचे चौगुले वकील साहेब, त्यांचा 2 चरणापर्यंतचा प्रवास झालेला आहे. हे कीर्तन यासाठी करायचं आहे की त्यांना ही पण पदवी प्राप्त व्हावी. त्यांना LLB मिळालेली आहे, पण LLB देणारे विद्यापीठ वेगळं आणि सच्चिदानंद पदवी देणारे विद्यापीठ वेगळं. विठ्ठल सच्चिदानंद पदवी म्हणजे काय तर वास्तविक पाहता ही आपल्या मनुष्य जन्मात आलेल्या लोकांच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अत्यंत. याच्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये दुसरी कोणतीही महत्वाची गोष्ट नाही. कोणती गोष्ट आहे? मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. श्री तुका तेच म्हणतात की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या आयुष्याचा उपयोग करायचा आहे आणि ही पदवी प्राप्त करायची. पण त्या पदवीच्या प्राप्तीकरता त्याचं प्राथमिक स्वरूप समजलं पाहिजे आपल्याला. एक नियम असा आहे किंवा वस्तुस्थिती अशा प्रकारची आहे की आपण सगळेच्या सगळे भाग्यवान एवढ्यासाठी आहोत की विठोबाची दात घालू म्हणून. पण एवढं कळलं नाही आपल्याला की हा परमार्थ 2 प्रकारचा असतो. एक आहे कृतीचा परमार्थ, दुसरा आहे विचाराचा परमार्थ. कृतीच्या परमार्थाने अधिकार येतो, विचाराच्या परमार्थाने मुक्त होतो. विठ्ठल श्री तुकोबांची या प्रकारचे 2 अभंग सापडतात. एका अभंगात श्री तुकोब म्हणतात की विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, आणि एका अभंगात म्हणतात की क्षणोक्षणी हा जे करावा विचार. मग विठ्ठल विठ्ठल सारखं म्हणत राहावं का विचार सारखा करत राहावं? कृतीच्या परमार्थामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत राहा आणि विचाराच्या परमार्थामध्ये पुन्हा पुन्हा सतत प्रत्येक क्षणाक्षणाला विचार करा. का म्हणून तर वास्तविक पाहता मनुष्य जन्म मिळाला आपल्याला हे भाग्य खरंच आहे. परंतु एवढं सुद्धा आपल्याला नाही कळलं की या देहामध्ये आलेला तो आपण आहोत का देह आपण आहोत? कोण आपण आहोत? बहुतेक लोकांना हे शरीर म्हणजेच मी, हा देह म्हणजेच मी असा विपरीत निश्चय झालेला आहे. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये विपरीत निश्चय म्हणतात. वास्तविक पाहता विचार केला, हा देह म्हणजे मी कसा असेल थोडा विचार करा ना. यासाठी विचार करायचा आहे. मागच्या जन्मामध्ये हा देह नव्हता पण मी होतो. मग हा देह म्हणजेच मी असतो तर मागच्या जन्मात मी नव्हतोच असं म्हणायला पाहिजे. आणि देह म्हणजेच मी असेल तर पुढच्या जन्मात हा देह नसणार म्हणजे मी नसणारच असं व्हायला पाहिजे. पण मात्र पुढच्या देहात पण मी असतो, मागच्या देहात पण मी असतो. असे अनंत जन्म आपण फिरत आलेले आहोत. याचा अर्थ अनेक देह बदलत गेलो आपण. जीर्ण वस्त्र फेडीजे, नूतन वस्त्र वेडीजे, तसे देहांतराचे स्वीकारीजे चैतन्य.
देह म्हातारा झाला की सोडून देतो आणि नवीन देह घेतो. याचा अर्थ देहात येणारा आपण आहे का देह आपण आहे? नेमकं कोण आहे? कोण मी हा करावा विचार. कोण आहे? आणि देहात जो आलेला आहे तो देहात काही दिवस राहणार आहे आणि इथं राहण्याचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर देह सोडून जाणार आहे. मग जो जाणार आहे तो कधीच मरत नाही, तो कधी जन्मलाच नाही. देह जन्मतो देह मरतो, पण हा जो असलेला जीवात्मा आहे त्याच्या स्वरूपामध्ये एक चैतन्य नावाची वस्तू आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती हे चैतन्य स्वरूप असलेला जो आत्मा आहे. श्री ज्ञानवरच सोप्या शब्दात बोलतात, तैसा हृदयामध्ये मी राम हस्ता सर सुखाचा आराम. मग आपण कोण आहोत? माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे, तुकोबाच्या म्हणण्याप्रमाणे शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे, जे चैतन्य आहे, जो राम आहे ते आपलं स्वरूप आहे. पण झालं असं, अज्ञान आणि अंधार या दोघांचा स्वभाव सारखा आहे. अंधार काय करतो? आहे त्या वस्तू झाकून टाकतो आणि नाही तेच निर्माण करतो की नाही? रात्री माणसं बाहेर फिरायला का जात नाही? बरोबर, कुठेतरी 7 दिन तू पाहिजे नको आपल्याला आहे का कुठं? पण तसं भय निर्माण केलं. आहे ती वस्तू झाकली, नाही ते भय निर्माण करणं हे जसं अंधाराचं काम आहे तसं अज्ञानाचं काम आहे. आहे त्या आपल्या स्वरूपाला झाकलेला आहे आणि नाही तो प्रपंच दाखवलेला आहे. आहे तो आत्मा झाकलेला आहे आणि नसलेला देह मी, तो देह मी आहे असं दाखवलेला आहे. आणि त्यामुळे सर्व जणाला, बहुतेक जणाला शरीर मी म्हणणं, शरीर म्हणजेच मी समजणं अशा प्रकारचा भ्रम झालेला आहे. आणि त्या लोकांना श्री तुकोबा म्हणतात की नुसते वारकरी होऊन थांबू नका, तर सच्चिदानंद पदवी घ्या असं म्हणतात. याचा अर्थ जो आत्मा आहे त्याला काही शास्त्रात ब्रह्म म्हणतात, कुणी आत्मा म्हणतात, कुणी रा म्हणतात. नामदेवांची एक शिकवण आहे आपल्याला की आपण 9033 वेळा वाचत असू नका. एवढा काय अभ्यास करायचा? किती वेळाचा आहे? किती वेळचा अनुभव यावा? एक तरी ओळी अर्थात आम्हाला तो पुष्कळ ओळ्याचा अनुभव आहे. सांगायला काय अर्थ आहे? एवढ्या ओळ्याचा अनुभव आहे की ज्या ओळ्यांचा अनुभव ज्ञानोबांना सुद्धा नाही त्या ओळ्याचा अनुभव आम्हाला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अज्ञानाचा जो विषय लिहिलेला आहे त्याचा ज्ञानोबांना कधीच अनुभव नाही. आम्हाला अज्ञानाचा अनुभव आम्हाला आहे. त्याला कुठं अनुभव आहे? कदाचित आपण एखादी पत्रकार परिषद घेतली आणि सूर्याला बोलावलं, त्याला म्हटलं की जरा एक आजचा विषय असा आहे की अंधाराबद्दल थोडं 2 गोष्टी सांगा, तुमचं काय मत आहे? सूर्य काय म्हणे? अंधार कसला असतो? कुठं असतो? सूर्याने अंधार बघितला. तुम्ही बोलत राहा म्हणलं, चला दाखवतो अंधार, मी त्याला घेऊन आलो आपण. तो यायला म्हणणार अंधार कुठं राहणार आहे का? तसं ज्ञानोबाला विचारलं की अज्ञान म्हणजे काय? म्हणजे अज्ञान कसलं बघितलंच नाही, अज्ञान माहीतच नाही. नवे नवे अज्ञानाचं कार्य प्रपंच सुद्धा ज्ञानोबाने पाहिला नाही. त्यांचंच म्हणणं आहे प्रपंच तो झाला होता हे तो समळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. त्यांना दिसतच नाही, फक्त अनुमानाने सांगतात. ज्या की आपली कार्य, आपला व्यवहार, आपला विचार करून अनुमानाने सांगतात बहुतेक ही माणसं प्रपंच असतील बरं का, पण त्यांना प्रपंचाचा अनुभव नाही. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचं आहे की श्री भगवान ज्ञानेश्वर महाराज त्यांनी कधी अज्ञान पाहिलंच नाही, त्यामुळे त्यांच्यात भ्रम असण्याची शक्यताच नाही. पण आमच्याकडे पाहून त्यांनी अनुमान लावलं. हे लोक कसे म्हणतात आणि आपला उपदेश करतात, ते काय म्हणतात की हे साथी आली या गोळगा सारंग धरू, नाहीतरी संसार जाईल रे. कवनाची महिमा कवनाची घनभूत, मृग जेव तर जाईल रे. विषयाची समसूक बेडाची भावली, अभराची सावली जाईल रे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहते स्वप्नीचे जाईल रे. त्याचा असा अर्थ लावायची गरज नाही की जागर झाल्यावर स्वप्नातलं जातं, असं नाही अर्थ लावायचा. स्वप्नातले जगतले दोन्ही पण जाणार आहे, दोन्ही पण जाणार आहे. स्वप्नासारखीच जागृती आहे. स्वप्नात आणि जागृत काहीही फरक नाही, फक्त अवस्था पालटल्यावर कळतं. स्वप्नामध्ये सुद्धा आपण
कितीतरी मोठं जग पाहतो आणि अनादी काळापासून हे पाहतो. स्वप्नातला सूर्य पाहतो. आता स्वप्न पडताना निर्माण झाल्या म्हणतो काय स्वप्नातलं जग पाहतो. मी आता या जगात आलो पण हे जग अनादी काळापासून आहे असंच स्वप्नात वाटतं सगळ्यांना. जेव्हा स्वप्नातून जाणून म्हणतो की हे काहीच खरं नव्हतं. तसं जाणून पण स्वप्नात काही नाही ना. आपण आपल्याला रात्री पण तहान लागते अशी सवय पाणी पिण्याची म्हणून उशाला घेऊन पाण्याचा दांडा झोपला आणि स्वप्नात तहान लागली. उठून पाणी पिऊन मग पुन्हा स्वप्नात जाईल काय. हे पाणी चालत नाही तिथे. जागृतलं पाणी जाऊ द्या लहान तुमच्या माझा विचार सोडून देऊ. ते जनक माझा स्वप्न करतो. मोठ्या माणसाचं स्वप्न आहे. आणि काय पडलं स्वप्न. स्वप्नात जनक महाराज भिकारी झाले. दारोदार भीक मागायला लागले. खूप भुकेचे धूम अशा प्रकारचा भुकेचा होता आणि सगळ्याला भीक मागत असताना कोणीतरी चतकोर भाकरी देईना. मोठ्याने ओरडला रे कोणीतरी चतकोर भाकरी द्या असं ओरडला आणि जागा झाला. सगळे सेवक सगळे नोकर धावत पडत आले. राजेसाहेब काय झालं राजेसाहेब काय झालं. सगळे म्हटलं त्याला प्रश्न पडला आता मी राजा आहे हे खरं का थोड्या वेळापूर्वी भिकारी झालो होतो हे खरं. प्रश्न पडला त्याचं भाग्य मोठं होतं. अष्टावक्र महामूळ भेटले म्हणून बोलला. सगळ्यांना विचारून पाहिलं कोणी त्याचं उत्तर देत नव्हतं. राज्यातले सगळे हरिभक्त पर्यंत तुरुंगात टाकले ते विचारायचे कसं काय तुमचं किती तुमचं काय दर वगैरे पाकिटाचं ठरलंय का तेवढं देतो काय हरकत नाही पण मला हे सांगा की हे खरं का ते खरं. ते गप्पच बसायचे कळत नाही एवढं कोण खरं ते अष्टावक्र महामुनीला पण धरून आणले आणि त्यांना राजा म्हणला हे खरं का ते खरं. ते महामुनी म्हणले हे मूर्ख राजा हे म्हणजे काय सांगणे ते म्हणजे काय सांग. तो म्हणला हे म्हणजे आता राजा आहे आणि ते म्हणजे स्वप्नात बेकार येतो हे खरं का ते खरं. आणि मूर्ख हे खरं नाही ते खरं नाही. विठाला 24 तासामध्ये आपण 3 अवस्थेमध्ये फिरतो पण या 3 अवस्था 3 देहाच्या आहेत. या देहाच्या मध्ये राहणारा जो जीवात्मा आहे जो आत्मा आहे त्याचं स्वरूप सांगतात तो बरं आहे तो सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणजे काय तो सत्य आहे. सत्य याचा अर्थ ज्याचा कशानेही कधीही नाश होत नाही. त्रिकाला अबाधित तू सत्य आहे. तिन्ही काळात जे अबाधित आहे तर सत्य म्हणतात. ते चीज आहे म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. फक्त आत्मा ज्ञान स्वरूप असल्यामुळे काय होतं आपण आता कार्यक्रमासाठी तो फोकस वाढ उद्यासाठी फोकस त्या फोकसचा प्रकाश आहे का मागच्या विजेचा प्रकाश आहे. फोकसला जर प्रकाश पडत असता तर MSCB ला कशाला बिल भरायचं विनाकारण आणि कशाला त्याचं बॉक्स तो घ्यायचा मीटर कशाला घ्यायचं. याचा अर्थ दिसतो प्रकाश फोकसाचा पण असतो तो MSCBच्या इलेक्ट्रिकचा. तसं दिसतं आपलं 5 ज्ञानेंद्रिय काम करतात पण ज्ञान देण्याची क्षमताच नाही याच्यामध्ये. हे जड आहे सगळे. मागे आत्मा ज्ञान स्वरूप आहे म्हणून या सगळ्याला ज्ञान होतं. आत्मा आनंद रूप आहे म्हणून विषयामध्ये आनंद आहे. तर विषयात आनंद असता तर अखंड विषय भोगत राहिला असतो. असा एकही विषय नाही की ज्याला 2-5 मिनिटात नको 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 असं वाटतं. सोप्यातलं सोपं सांगायचं म्हणजे बहुतेक लोकांना अमृततुल्याची सवय आहे चहाची. ते स्वर्गात म्हणतात की चहा तुल्य अमृत असं ते म्हणतात आणि इथले म्हणतात की अमृततुल्य चहा म्हणतात. स्वर्गातल्या लोकांची पाठी वाचून आलो मी आणि लिहिले असं चहा तुल्य अमृत आणि इथले लोक अमृततुल्य चहा असं म्हणतात. चहाची सवय आहे. समजा चहाची वेळ झाली. चहाची वेळ झाल्यावरती चहा कधी मिळेल असं वाटतं म्हणून त्याला 1 कप चहा दिला. 1 कप चहा प्यायल्याबरोबर आणि त्याला बरं वाटलं. पण समजा त्या चहात सुख असतं तर 10-5 कप घे ना पातेले भरून घे काय फरक पडतो. म्हणजे अर्धा कप घेतल्याबरोबर तेवढाच वेळ समाधान का वाटतं. त्याचं कारण की जेव्हा अनुकूल विषय मिळतो तेव्हा आपली वृत्ती आतमध्ये जाते आणि आत वृत्ती गेल्यावर मागे आत्मा आहे ना त्याचं प्रतिबिंब त्याच्यात पडतं आणि प्रतिबिंब रूप आनंद मिळतो आत्म्याचा आणि समजतो हा विषय.
जगातल्या कुठल्याही विषयात सुख नाही. विषय सुख आहे हे बोलण्याची सारखे लोहे का विद्युत स्फुरणे पाहे जगा माझी. माऊली म्हणतात की बाहेर विजा चमकायला लागल्या तर तुझ्या प्रकाशात कोणाला व्यवहार करता येईल का. त्याप्रमाणे विषयात सुखाची अपेक्षा करणं हा मूर्खपणा आहे. कारण कोणत्याही विषयात सुख नाही. जेवढा वेळ आपली वृत्ती अंतर्मुख होईल तेवढा वेळ आज्ञाच्या प्रतिबिंबाचं सुख मिळतं. आणि दुसरा अनुभव सांगायचा म्हणजे रोज रात्री आपण 1-2-5 तास झोपतो की नाही. त्या झोपेमध्ये सगळ्यांनाच आनंदाचा अनुभव आहे. अगदी गाढवापासून ती इंद्र देवापर्यंत झोपेचा आनंद सगळ्यांना सारखा आहे. स्वप्न सारखं नाही ना, जागृती सारखी नाही, पण झोपेचा आनंद सारखा. का म्हणून झोपेचा जो आनंद आहे तिथे पत्नी नाही, मुलं नाही, घरदार नाही, कुठला व्यवहार नाही, काही नाही. पण तो आनंद कोणाचा कशाचा आहे तर आत्मस्वरूपाचा आनंद आहे. फक्त अज्ञानासह आनंद आहे म्हणून आपल्याला तो कशाचा आनंद आहे कळलं नाही. समाधी आणि झोपेत एवढाच फरक आहे की ज्ञानासह आनंद म्हणजे समाधी आणि अज्ञानासह आनंद म्हणजे झोप. असा नियम आहे त्याचा. आणि शास्त्रकारांच्या म्हणण्याप्रमाणे विचार केला तर वास्तविक पाहता आपल्याला आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणार महाराज म्हणतात की आत्मा कसा आहे सत्य आहे. चिदरूप म्हणजे ज्ञानरूप आहे आणि आनंदरूप आहे. याला शास्त्रकारांच्या भाषेत 2 प्रकारचं ज्ञान म्हणतात, परोक्ष आणि अपरोक्ष. या अपरोक्षात पण दृढात्म 2 प्रकार आहेत. पण बहुतेक वारकऱ्यांना काय आहे परोक्ष ज्ञान आहे. का म्हणून संतांच्या वचनावर विश्वास आहे. हे संतांनी सांगितलं की सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण. तो विठोबा आहे, तो सच्चिदानंद घन आहे. याचा अर्थ पांडुरंग ब्रह्म आहे, तो सच्चिदानंद आहे. या ज्ञानाला शास्त्रीय भाषेमध्ये परोक्ष ज्ञान. पण मात्र ते सच्चिदानंद स्वरूप आत्मा मी आहे अशा प्रकारचं ज्ञान असलेला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आणि त्याच्यात ती असं भावना विपरीत भावना राहिली की ते आदृढ होत असतात. बऱ्याचशा गांधी त्याच्यामध्ये आहेत. पण त्यातला एवढा विचार आपल्याला घ्यायचा होता. श्री तुकोबा बोललेले आहेत. श्री तुकोबा उपदेश करतात की केवळ महाराष्ट्रात जन्माला येणं, पंढरीचा वारकरी मनुष्य जन्माला येणं, वारकरी होणं हे भाग्य आहे. हा पूर्व पक्ष आहे, हे भाग्य आहेच आहे. पण उत्तर पक्ष केव्हा पूर्ण होईल की जसा पांडुरंग सच्चिदानंद घन आहे असा अनुभव आहे किंवा असा विश्वास आहे म्हणून वारी करतो. आता तो मी आहे असा अनुभव आला तर ती सच्चिदानंद पदवी म्हणतात. त्याला नाव काय दिलंय सच्चिदानंद पदवी घेणे. आणि हे वास्तविक पाहता कीर्तनाच्या माध्यमातून एवढाच विषय आपल्याला व्यक्त करायचा आहे. आमच्या वकील साहेबांना जशी LLB मिळाली तशी ही पण पदवी मिळावी अशी इच्छा आहे. त्यासाठी हा अभंग निवडला की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. अर्थात LLB करता ते कुठल्या तरी विद्यापीठात गेले होते. जर आमच्या विद्यापीठात आले तर सगळ्यात पदवी नक्की मिळेल. विठाला त्याचा सोपा अर्थ एवढाच आहे. या देहामध्ये असणारा जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्यातला पण काही भाग 2 घटक त्याच्यात आहे. जीवात्मा होण्यासाठी 2 घटक एकत्र यावे लागतात, अंतःकरण आणि आत्मा. या दोन्हीला मिळून जीव म्हणतात. विस्ताराने बोलायला नको आपल्याला, पण नाथांच्या भाषेमध्ये कल्पना अविद्या तेणी झाला जीव. माया उपाधी शिवा मुळे जेती. आपल्याच कल्पनेने आणि आपल्याच अज्ञानामुळे आपण शुद्ध परमात्मा रूप असताना स्वतःला जीव समजतो असं नाथरायांचं म्हणणं आहे. तुकोबा पण तेच म्हणतात, ज्ञानोबा पण तेच म्हणतात. माऊली म्हणतात की अंगी भरल्या भोवंडी भोर दिसती अरडी गडी तशी आपल्या कल्पने अखंड गमती भूते. हे आपल्याच कल्पने स्वतः जीव समजतात. पण हे स्वतः जीव समजत असले तरी वास्तव कोण आहे तुका म्हणे हा तू स्वयं परब्रह्म मूर्ख लेणे वर्म संतचरण. हा साक्षात ब्रह्मच आहे. काही बिघड न होता, त्याच्यात कुठलाही विकार न होता, काहीही बदल न होता. अज्ञान आहे त्याही काळात तो ब्रह्मच आहे. ज्ञान झालं तरी तो ब्रह्मच आहे. आणि वास्तविक पाहता अशी जी त्याची अवस्था आहे त्याच्यापासून तो दुरावलेला आहे. तो आपल्या स्वरूपाला विसरलेला आहे. विसरली त्या थोर झाली हानी हे मोठं अधपतन होण्याचं कारण आहे. म्हणून श्री तुकोबा म्हणतात की बाबा ते लोक भाग्यवान आहे. एक तरी महाराष्ट्रात जन्माला यावे की भारत मातेच्या पोटी जन्माला यावे. मी नेहमी सांगतो भारत मातेच्या पोटी जन्माला काय यावे
तर भारतात जन्माला येणारी माणसं मनुष्यत्व जातीसह जन्माला येतात आणि परदेशात जन्माला येणारी माणसं मनुष्यत्व नसलेली माणसं असतात. त्यांच्यात मनुष्यत्व जातीच नसते, माणसाच्या देहा आकाराचे असतात. भक्ती पशुच असतात. पण मनुष्यत्वासह जन्म मिळतो मनुष्यात कुणाला? भारतातल्या लोकांना मिळतो. मग हे लोकीचा हा देह असो. तर अशा प्रकारे इथपर्यंत भाग्य आपण मिळवलेलं आहे, भाग्यवान आहोत. पण अजून पुढचा टप्पा दूरचा आहे की तेही याच जन्मात प्राप्त हो केले होते याची जन्मी अवघे विठोबाच्या नावे तुका म्हणे वर्म जाणून करती याच देहात निघा येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येणारे शिरा पुढे असा अलग दिला भावा आणि हा लाभ पदरात घेतला तर खऱ्या अर्थाने धन्यामे जन्मालो असं म्हणण्याचा, आपलाच गौरव करण्याचा, आपली धन्यता गाण्याचा अधिकार येतो. आणि जर समजा पहिले 3 प्रकारचं भाग्य मिळालं, महाराष्ट्रात जन्म मिळाला, मनुष्य जन्म मिळाला, विठोबाचा दास झाला, वारे करतो. पण एवढ्या प्रकारचं भाग्य आहे ते अपूर्ण आहे, ते अर्धवट आहे. त्याला याच पद्धतीने अनेक जन्मच्या जन्म प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे आमच्या वारकऱ्यांच्या कीर्तनकारामध्ये सुद्धा असे 2 पड पडले, गट पडले, गट. काही लोक म्हणतात की आम्हाला विठोबाच्या नावाशिवाय काहीच नको, बस एक पुरे नाव विठोबाचे, आम्हाला ते ज्ञानाची गरज नाही असं म्हणतात. आणि जे वारकरी शिक्षण संस्थे शिकतात ते केवळ ज्ञानाच्या मागे लागले असतात. पण नेमका तुकोबांचा उद्देश कसा आहे तर वास्तवतेने विचार केला तर जो वारकरी आहे ना त्याला ज्ञानाची गरज जेवढी आहे तेवढीच ज्ञानाची पण गरज. एक युक्ती सांगून थांबतो मी, मला वाटतं वेळ होत आल्या. एक युक्ती सांगतो. ज्ञानाने मोक्ष का नामाने मोक्ष हा वाद आहे. वाद असं तरी कारण नाही आहे. पण एक बाजू सांगतात की नाही तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती असे भाव ग्रंथी मोठी मौली पण म्हणतात हरिपाठामध्ये हरि उच्चारणी पाहि मोक्ष. हे नामाने मोक्ष प्राप्त होतो असे म्हणणारे शेकडो अभंग आहेत, हजारो अभंग आहेत. पण काही अभंग असे आहेत, काही मोळे असे आहेत, मौलीत म्हणतात तैसे मोक्ष दिले ज्ञान ते तीर नाही आण. मोक्ष प्राप्त होण्याचं साधन ज्ञानच आहे, दुसरं नाही. हरिपाठात म्हणतात की नामाने मोक्ष, ज्ञानेश्वर म्हणतात की ज्ञानाने मोक्ष. तुम्हीच 2 जण बोला तर आम्ही काय अर्थ करायचा असा प्रश्न येत. त्याचा अर्थ एक थोडासा चुटका सांगून थांबतो मी. एका माणसाला वाटलं की आपण आपल्या दारात आंब्याचं झाड, आपल्याला आंबे खायची खूप इच्छा असते तर आपण एक जातीवंत आंब्याचं झाड लावलं. तर आंब्याचं झाड लावलं, 10-5 वर्ष गेली पण काय आंबा लागलाच नाही त्याला. आंब्याच्या झाडाला आंबे लागतात असं लोक म्हणतात, कोणाच्या झाडाला आंबे नाही. मी पाहिले आणि याला कसं काय येईल ना, मला प्रश्न पडला असा. आणि 1 वर्षी त्या आंब्याला मोहर लागला. त्याला वाटलं आंबे लागतात म्हणून मी हे जोपासलं, ह्याला काय रोग पडला काय कोणा माहिती काय झाले याला, म्हणून त्याने तो मोहर झाडून काढला. रोग पडला समजून. प्रश्न असा आहे की आंब्याच्या झाडाला आंबे येतात का मोहर लागल्यावर आंबे येतात? तसं नामाने मोक्ष का ज्ञानाने मोक्ष? भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने दिले ज्ञानाशी महिमा. भक्तीच्या पोटी ज्ञान यावं लागतं. आणि ज्या भक्तीच्या पोटी ज्ञान येत नाही ती वांज भक्ती असते, ती देवाला आवडत नाही. हे जी थोर भक्ती आवडते देवा, कोणती लिकूरवाळी असली भक्तीच्या पोटी ज्ञान जन्माला यावं. याचा अर्थ भक्तीने नामाने आपल्या अंतःकरणामध्ये अधिकार येतो की म्हणून नामानेच पुढे अशा प्रकारचं ज्ञान उत्पन्न होतं आणि ज्ञानाने मोक्ष येतो. मग नामाने मोक्ष म्हणणारे याचा अर्थ ते सांगतात की आंब्याच्या झाडाला आंबे येतात आणि ज्ञानाने मोक्ष मिळून तेव्हा की मोहर लागल्यावर आंबे येतात. कुणाचं चुकलं? दोघांचं बरोबर आहे. अर्थ करणाऱ्याने चुकीचे केले. जर ज्ञानाचं आपल्याला आवश्यकताच नसती तर ज्ञानोबाने अवतारच घेतला नसता. ज्ञानोबाच्या अवताराची गरज नव्हती. जगात ज्ञान प्रगट करण्याकरताच ज्ञानोबाचा अवतार आहे. नाही आम्ही तुकोबांची भक्त आहेत, तुकोबाने आम्हाला नामाने मोक्ष मिळाला असं सांगू. तुकोबाचा अभंग, तुकोबाचा एक अभंग असा आहे. ब्रह्मज्ञान जरी कडे उठावते तरी का हिमकुटी विदेश आपली, याजसाठी जप याजसाठी तप, व्यासही अमुक ग्रंथ केले
यासाठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. त्या ज्ञानानेच मोक्ष मिळेल आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी संत संगतीत राहा असे तुकोबा सांगतात. याचा अर्थ असा की हा जो परस्पर विरोध वाटतो तो विरोध नसून अर्थ करण्यामध्ये आपली चूक कुठेतरी आहे असो. आणि म्हणून श्री तुकोबा म्हणतात आपण जर मोक्ष जन्माला आलात पंढरीचे वारकरी झालात तर एवढं काम करा. काय करा? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ती सच्चिदानंद स्वरूप पदवी प्राप्त करून याचा अर्थ मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे या प्रकारचा अनुभव घ्या. आमच्या अनुभवाचा तोच विषय आहे. अनुभवे आले आम्हाला ते या जगातील जसे असा नियम आहे असो. म्हणून आपण एक अभिष्ट चिंतन करण्याकरता एकत्र आलो. अभिष्ट चिंतनाचा अर्थ काय? अभिष्ट म्हणजे त्यांचं हित व्हावं, त्याचं कल्याण हवं असा अर्थ. आणि त्याच्या कल्याणाचं स्वरूप काय आहे तर मनुष्य जन्माला आलेल्याने ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी. मी ब्रह्म हा निश्चय करावा, मी आणि सच्चिदानंद रूप आहे हा निश्चय करावा. आणि हा निश्चय होण्याकरता फार मोठा अभ्यास करणार आहे की नाही. एखादी पदवी मिळायची म्हणजे किती वर्ष शिकावं लागतं? 25 वर्ष शिकतात माणसं. आणि ह्या पदवी करता सुद्धा खूप अभ्यास करावा लागतो आणि त्याकरता प्राथमिक अशा प्रकारचा काही विचार करावा लागतो असो. तात्पर्य अशा प्रकारचा की अभिष्ट चिंतन ते आहे की आमचे सुरद आहेत ना, आमचे साहेब सगळ्यांची प्रेमातले मित्र आहेत आणि तुकोबाच्या अभंगाच्यानुसार त्यांना अभिष्ट चिंतन द्यायचं आहे की त्यांना याच आयुष्यामध्ये सच्चिदानंद पदवी प्राप्त व्हावी. तुकोबांची इच्छा आहे. कारण तुकोबाने त्यालाच धन्य म्हटले. त्या पदवीला प्राप्त करणारा धन्य आहे की धन्य आम्ही जन्मालो. आणि या माणसाने त्याला या पदवीपर्यंत येण्याकरता काही अडथळे येणार आहेत, काही अडचणी येणार आहेत, काय प्रतिबंध असणार आहेत. त्यातला सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे. एकूण 3 प्रकारचे प्रतिबंध आहेत. एक भूत प्रतिबंध, एक वर्तमान प्रतिबंध, एक भविष्य प्रतिबंध. भूत प्रतिबंध पूर्वी होऊन गेल्या घटनेचा विचार करीत बसणे आणि भविष्य प्रतिबंध मला हे मिळवायचं म्हणून काहीतरी विचार करत बसणे. आणि वर्तमान प्रतिबंधात 4 दोष आहेत: विषयासक्ती, कुतर्क, बुद्धिमांद्य आणि दुराग्रह. त्यापैकी 3 ज्याचे त्यांनी घालवायचे एकाचे वगैरे आमच्यावर सोपं. साधू बुद्धिमांद्य घालवतात पण विषयासक्ती तो ज्याच्या त्यांनी दूर करावा. विषयासक्ती म्हणजे विषयाची आसक्ती असणं. आणि सर्वात मोठा विषय कोणता आहे? काही लोकांना असं वाटतं की बाबा हा माणूस फार मोठी तपश्चर्या करतो बरं का. कशा करता करतो? कारण खूप मोठे मोठे यज्ञ कशा करता करतो? म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाचे कर्म जे पुरस्वर सुख भोगली म्हणून. याचा अर्थ विषय सुखच आहे. या लोकातलं तर परलोकातलं ही विषयासक्ती आहे. आणि या विषयाच्या प्राप्तीकरता रात्र दिवस धडपडतात. सायासी करसी प्रपंच दिननिशी हे विषय प्राप्त करून घ्यायचे आणि अहोरात्र कष्ट करतात माणसं संसारामध्ये. पण हरीशीन भजसी कोण्या गुणे. याचा अर्थ आपल्याला एवढी कामं वाढवून ठेवणे हा विषयासक्ती नावाचा दोष आहे. माणसाने एवढी कामं वाढवून ठेवू नये की आपल्या हिताचा विचार करायला अडथळा यावा. मनुष्याने संसार करावा पण किती करावा? कोणी सांगितलं? कसा करावा, किती करावा? तर महाराज सांगतात की निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान, कोपी गुहा. पोट भरले एवढंच कमवा, राहायला घर मिळालं बस झालं. आणि दुसरी गोष्ट अशा म्हणजे अन्न वस्त्र निवारा एवढ्या गोष्टी भागल्या की नाही, बाकीचा वेळ त्या संसारातलं काही कमवायसाठी घालू नका. आपल्या हिताचा विचार करा, आपल्या उद्धाराचा विचार करा. कारण संसार वाढवायची काही गरज नाही. आणि संसार किती जरी वाढवला तर तुम्ही रावणाचा रेकॉर्ड ब्रेक करू शकत नाही. आणि एवढा मोठा रावणाने संसार केला. काय तुको महाराज त्यांची सचिव होते काय कोणाच माहिती. ते रावणाचे सगळे देवलोक तर कामाला होतेच पण तुको कुठे कोणाच माहिती. त्यांनी घेऊन ठेवले 7 कोटी घरे शुद्ध काढले. रावणाची संपत्ती 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 बायका. अरे बापरे, जिल्ह्याच्या जिल्हा एवढा मोठा श्रीमंत रावण. पण तुका म्हणतात की सांगाते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही. याचा अर्थ संसार किती जरी वाढवला तर त्याच्या सुख मिळण्याची कल्पनाच करू नका, याच्या मागे लागूच नका. मग उद्धार करून कसा घेतील आपल्याला? कारण पुन्हा हा जन्म मिळण्याची शक्यता नाही. संसार करायला सगळे जन्म उपयोगाचे आहेत पण मूळ जन्म मुक्त होण्यासाठी आहे. आणि तो मिळेल का नाही पुन्हा याची शक्यता नाही. आज मिळाले ना देवाच्या कृपेने कसा मिळाले ना आता
त्याच्यातच आपलं हे साध्य करून घ्या असा संतांचा आपला उपदेश आहे. अशी शिकवण आपल्या संतांची आहे. मग श्रीच बोलतात की त्याला अडथळा कोण येणार आहे? विषयासक्ती. आणि सर्वात मोठी विषयासक्ती कोणती आहे? इंद्रियपदाची. कारण इंद्राचं सुख फार मोठं आहे हो. तो ऐराव हत्तीवरून फिरतो, 9 सुंदर हत्ती. काय त्याचं वर्णन केलं इंद्रदेवाचं. पण इंद्रदेव म्हणा किंवा स्वर्गातली पद म्हणा, याचा अर्थ अधिकाधिक उत्तम प्रकारची भोग प्राप्त होईल असं त्याचा लक्षार्थ आहे. आणि त्याकरता माणसं रात्रंदिवस प्रयत्न करतात. पण आत्मोद्धारासाठी जर विशेषुख म्हणून संसार स्वरसुख जरी आडवं आलं तर काय करावं हे अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे पावट
याच जन्मामध्ये आपल्याला विठोबाचा दास आणि सच्चिदानंद पदाची पदवी प्राप्त करून घेता येते. पण विघ्न कोण आहे, प्रतिबंध कोण आहे? सगळ्यात मोठा प्रतिबंध विषयासक्ती आहे. आणि ती विषयासक्ती कुठपर्यंत आहे? स्वर्गापर्यंत आहे. म्हणून तुकोनी म्हटलं की तुका म्हणे पावटणी. पावटणी म्हणजे पायरी. स्वर्ग म्हणजे आमची पाय ठेवायची पायरी. एवढा त्याग करावा लागेल. सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्यायची असेल तर स्वर्ग सुखापर्यंत सुख जरी मिळालं तर ते लाथाडलं पाहिजे. जर तुको म्हणतात की ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते ती दूषित झडी झोडवशी. याचा अर्थ एवढी मोठी पद जगाला महत्वाची वाटतात पण आम्ही ती लाथाडतो. का लाथाडतो? याचं कारण आहे की ती आमच्या आत्मसुखाच्या आत्मप्राप्तीच्या आडवी येणारी सुख आहे. किंबहुना सर्वात मोठं विषय सुख कुठं पाहतो? स्वर्गामध्ये. आणि त्याचा त्याग करतो म्हणजे साहजिक काही बाकीच्या सुखाचा तर सहज त्याग करेल. कशा करता? आत्मस्वरूपाच्या प्राप्ती करता. असा अत्यंत महत्वाचा अभंग आहे. वरवर पाहता सोपा वाटला तरी पण याचा पदार्थ मोठा आहे की तो वारकरी आहे, तो विठोबाचा दास आहे. सुरुवातीला विठोबाचा दास व्हावा आणि पुन्हा विठोबाचा अभेद रूपाने एकरूप व्हावा. बरेचसे अभंग आहेत पण त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला आपल्याकडे वेळ नाही. पण या अभंगाच्या पुष्टी करता तुकोबाच्या एक अभंगाचा जन्म सांगितलं की लक्षात आलं. एका अभंगात तो म्हणतात की तू माझा स्वामी, मी तुझा रंग पाहता न दिसे वेगळी. याचा अर्थ भक्तीच्या 3 पायऱ्या आहेत. पहिल्यांदा त्याला म्हणावं की तू माझा स्वामी आहे. पण जसा तू स्वामी तशी बरीचशी माणसं माझी आहेत असा त्याच्यात अर्थ आहे. पुन्हा म्हणावं की मी तुझाच आहे, मी तुझा रंग तुझाच आहे, तुझ्याशिवाय मला दुसरा कोणीच नाही. आणि रंग आहे, तू राजा आहेस. आणि तिसऱ्या वेळेला तिसरी पायरी अशी आहे की पाहता न दिसे वेगळे. आता दोघांचं अभेद व्हावा. अशा 3 पायऱ्या आहेत. 2 पायऱ्या चढतात लोक पण तिसरी पायरी महाकठीण चढायची आहे. आणि त्याला मुख्य अडचण मुख्य प्रतिबंध आहे तो विषयासक्तीचा आहे. आणि जरी हे विषयासक्ती नावाचा दोष लाथाडलेला आहे, स्वर्गापर्यंतच्या सुखाला लाथाडलेला आहे. याचा तर जेवढं होऊन काही वैभव आपल्याला प्राप्त होईल ते वैभव आणि वस्ती पाहता आत्मस्थितीच्या